आज आईची खूप आठवण येते। सारखं असं वाटतंय की ती इथेच आहे आणि मला बघतीये। आबा, तुम्ही नेहमीच मला आईसारखं प्रेम दिलंय आबा, म्हणून मला तुम्ही हळद लावावी असं वाटतंय। आबा, आबा काय झालं? तुम्ही एवढे का? मला जगण्याचा हक्कच नाही। हारू, मी तुला फसवलंय। हारू, मी फसवलंय तुला, मला माफ कर। काय करताय तुम्ही आबासाहेब? काय करताय? घरात लग्न कार्य आहे आणि तुम्ही हे? दुसरा पर्यायच ठेवला नाही तुम्ही आमच्या समोर। बाहेर माझ्या मुलीचं लग्न नाही, तिच्या मयतीची तयारी चालली आहे। हातोहात फसवलाय तुम्ही आम्हाला। पण त्या बिचारीला माहिती सुद्धा नाहीये की तिची फसगत होतीये। हे सगळं असं करून प्रॉब्लेम संपणार आहेत असं वाटतंय का तुम्हाला? नाही, उलट प्रॉब्लेम सुरू होते आणि तेही तुमच्या अरुंधतीच्या आयुष्यात। फार फार तर काय तुम्ही आत्महत्या करून सुटाल आणि मग शंतनू बघणार आहे अरुंधतीकडे? नाही, आणि दिग्विजयचं म्हणाल तारूपेक्षा सुंदर आणि श्रीमंत मुलगी त्याला बायको म्हणून मिळेल। अरुंधतीचं काय? मुलीच्या उंबरठ्यातून एकदा वरात परत मागे फिरली की त्या मुलीचं काय होतं हे आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाहीये आबासाहेब। ओ शिट, काय आलं? हे फ्लाइट्स गेलेत। हाँ, अरे तो लोड शेडिंगचा वगैरे काहीतरी प्रॉब्लेम असेल। लोड शेडिंग? अरे उद्या लग्न आहे आणि उद्या लग्नात लाईट गेली म्हणजे झालं। मला काय फरक पडणार आहे, लाईट असो का नसो। अरे पण त्यात आमचे हाल व्हायचे ना। नाही, मला काहीतरी केलंच पाहिजे। मी आलो। अमर, तू उगाच काहीतरी नवीन नवीन प्रयोग करू नको। तू काय ना तू काहीतरी करायला जाशील आणि गोंधळ करून बसशील मागच्या सारखा। तर नको नको, डोंट वरी, काही गोंधळ करणार नाही। आलो मी आत्ताच आलो। ए बाबा, जे काय करशील ना ते सांभाळून कर, ओके? हो ब्रो, तू टेन्शन घेऊ नकोस रे, मी आहे ना। अमर सरांनी मलाही कॉल केला होता। गेट दॅम 2 जनरेटर्स इमिजिएटली। त्यांचीच कंपनी आहे, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर पाठवा। हो सर, हे वाउचर्स। ओके। काय पाहतोयस? केबिन सरांची आहे, कंपनीचे बॉस, म्हणूनच एवढी पॉश आहे। आपण इथे फक्त एम्प्लॉय। अरे काय करतोयस तू? हे नीट ठेव। हे प्रेलबुक कोणाचं? ही सगळी सरांची पुस्तकं आहेत। हो, मला माहित नव्हतं अमर सर पाहू शकत नाहीत ते। अरे मी अमर सराबद्दल नाही बोलत आहे, दिग्विजय सर। दिग्विजय सरांचं आहे, ते पाहू शकत नाही। इज टोटली ब्लाइंड।